मागच्या खूप दिवसांपासून आपण बघतोय की पाऊस चाललेला आहे. अजूनही उघडझाप पावसाची चाललेली आहे. चांगला स्प्रे घेता येत नाही. 50-55 दिवसाचे प्लॉट खराब होताना आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. तरीही आपण काही करू शकत नाही. काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी या पावसाच्या हिशोबाने काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो, ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि कुणालाच माहीत नसतात. त्यातली सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या औषध जी फवारणी आपण करतो तिचा रेनफास्टनेस टाईम खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काय? आपण फवारणी केल्यानंतर किती तासानंतर पाऊस झाल्यानंतर ते जे आपण औषध फवारलेलं आहे ते धुवून जाऊ शकत नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता रेनफास्टनेस टाइम जो आहे तो आपण कसा वाढवू शकतो, तर काही अतिशय महत्त्वाच्या आणि पर्टिक्युलर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट, तुम्ही जी काही फवारणी घेताय तिच्यामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीची ऑर्गॅनोसिलिकॉन म्हणजेच काय तर सिलिकॉन बेस नॉन आयोनिक स्टिकर आपल्याला वापरायची आहे. पहिलं आणि टॉपचं रिकमेंडेशन असेल धानुका कंपनीची वेटसीट प्रति 200 लिटर पाण्यासाठी 50 ml आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये टाकायचे, जेणेकरून जे आपण औषध फवारतो ते व्यवस्थित स्प्रेड होणारे, प्रत्येक पानापर्यंत पोहोचणारे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यवस्थित पेनिट्रेट होणारे. जर व्यवस्थित पेनिट्रेट झालं तर आपण फवारलेलं औषध त्या ठिकाणी धुवून जाणार नाही. तर प्रचंड पाऊस झाला तरी आपण केलेली फवारणी धुवून जाणार नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, पाऊस पडला की आपण कॉन्टॅक्ट ऍक्शन वरती भेटणारे सगळे काही जे बुरशीनाशक आहे त्यांची फवारणी करतो, जेणेकरून आपल्याला वाटतं की सिस्टमिक फंगिसाइड जे आहे त्यांना वेळ लागतो. पण महत्त्वाची गोष्ट की कॉन्टॅक्ट फंगिसाइड ज्यांचा रेनफास्टनेस टाइम हा जास्त असतो, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सिस्टमिक व ट्रान्सलॅमिनर ऍक्शन वरती काम करणारे जे काही मॉलिक्यूल मार्केटमध्ये भेटतात त्यांचीच फवारणी घ्यायची आहे. 2-3 फवारणी मी सांगतो. 1-2 तासाच्या उघडझापमध्ये आपण त्या फवारण्या घेऊ शकतात. त्यातली पहिली फवारणी, मार्केटमध्ये सिजिंटा कंपनीचं ओरंडिस अल्ट्रा 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली सोबत M45 200 ग्रॅम अशी फवारणी तुम्ही घेऊ शकता. दुसरी फवारणी, मार्केटमधलं जे रिव्हर्स आपल्याला भेटतं, रिव्हर्स जे आहे ते मॅन्डिप्रोपॅमिड नावाचा मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. 160 मिली सोबत स्कोर 100 मिली 200 लिटर पाण्यासाठी ही फवारणी तुम्ही घेऊ शकता. मॅन्डिप्रोपॅमिड ह्या घटकाची ट्रान्सलॅमिनर ऍक्शन इतकी ताकदवान आहे की जर एकदा पानाद्वारे तो शोषला गेला तर प्रचंड पाऊस झाल्यानंतर सुद्धा तो धुवून जात नाही. इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरं स्प्रे आपण या ठिकाणी असा घेऊ शकतो, मार्केटमध्ये जे झांप्रो भेटतं बीएसएफ कंपनीचं, ॲमेक्टोट्रेडिन प्लस डायमेथोमार्प हा मॉलिक्यूल आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटतो. त्याचा डोस प्रति 200 लिटर पाणी 400 मिली. त्याच्यासोबत वापरताना बॅक्टेरिशील 80 ग्रॅम अशी तिघांपैकी कुठली एक फवारणी तुम्ही घेतली तर त्या तिघाही मॉलिक्यूलचा, म्हणजे डायमेथोमार्प असेल, ऑक्झिथ्रोप्रोपायलिन असेल किंवा मॅन्डिप्रोपॅमिड असेल, तिघांचाही रेनफास्टनेस टाइम हा खूप कमी आहे आणि अतिशय प्रगल्भतेने पानांमध्ये शोषले जातात आणि लॉंग टाइम अतिशय प्रायोरिटी देऊन खूप तगडे रिपोर्ट या फवारण्यांच्या आपल्याला आपल्या पिकावरती गेरवा या रोगासाठी आलेले बघायला भेटतात. आपली पत्ती वाचवण्यासाठी या फवारणीचा खूप मोठा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. फक्त योग्य काळजी घ्या, योग्य नियोजन करा, खूप मोठा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. स्टे ट्यून्ड.